हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषयः इंद्रिय उपभोगाचे विषय. विनिवर्तन्ते यांच्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला जातो. निराहारस्य निषेधात्मक बंधनाचे पालन करून देहिनः देहधारी जीवासाठी रसवर्जम गोडी सोडून दिल्याने रसः उपभोगाची आवड अपि जरी असली तरी अस्य त्याची परम अतिशय श्रेष्ठ गोष्टींचा दृष्ट्वा अनुभव आल्यावर निवर्तते तो पूर्णपणे परावृत्त होतो. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी विषयी कार्ये थांबविल्यास त्याची चेतना स्थिर होते. तात्पर्य: मनुष्य दिव्य स्तरावर स्थित झाल्याविना इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानांद्वारे इंद्रिय उपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादींनी युक्त अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ ज्ञान नसलेल्या अल्पबुद्धी लोकांसाठी आहेत. तथापि कृष्ण भावनेतील प्रगतीच्या बळावर ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तींसाठी बंधने असतात. मात्र अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहे. जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी आपोआपच क्षीण होते. हरे कृष्ण.